देवी, कुहू आणि श्लोकच्या नात्यातली वळणं सुद्धा अपरिहार्य आहेत. त्यांना ती एकदम अशी ओलांडायला लावू नका. मी शेषालाही तेच सांगितलंय. माणसासाठी प्रवास महत्वाचा आहे, जे त्याने टप्पे टोणपे खात मिळवलेलं असतं. कुहू आणि श्लोकलाही त्यांचं प्रेम तसंच उमगू दे. पटतंय ना? हो. देवी, मला तुमची उत्कटता कळली. माणूसपण आणि देवपण यांचं मिश्रण झाल्यापासून मीही असाच मोहात पडलो होतो. आणि त्यातही गंमत आहे, पण आपणच आपल्याला भानावर नाही ठेवलं तर केवढा मोठा उत्पात होईल तुम्हाला माहिती आहे ना? गेला रुसवा? बास. देवी, तुम्ही जर मनाने आमच्या बरोबर राहिला नाही तर त्याहूनही मोठा उत्पात होईल, कळतंय ना तुम्हाला? मुद्दा पटवून देण्यात तुमचा हात कोणी धरणार नाहीये. पण आणि चहा करण्यातही. पण तो आता थंड झाला असेल. आणखी एक गरमागरम चहा. देवी, या. गोडाचं म्हणजे काय? आता तरी शिरा. आई, पायनॅपल शिरा चालेल का? म्हणजे गौरीने सुचवला. हो चालेल की. हरिपूरला असतो ना तर देवासमोर साखरच ठेवली असती, पण इथे जरा पंचायतच आहे नाही. असं काही नाही, इथे गौरवच्या खोलीत आहेत ना देव. हा शिरा मी त्याच्यात समोर ठेवणार आहे. हे बघ, आपण आपला आनंद आपल्या पद्धतीने साजरा करायचा. श्लोक काही मला त्या बाबतीत अडवणार नाही. मला हे सगळं काही करायला सांगू नका, एवढंच त्याचं म्हणणं असतं. आई, पण मला एक कळत नाही, म्हणजे आता आपण देवाला मानतो म्हणून आपण हे सगळं करतो, पण जे लोक देवाला मानतच नाही ते लोक काय करत असतील हो अशी आनंदाची बातमी मिळाल्यानंतर? सध्या तरी श्लोक त्याचा आनंद आपल्या बरोबर वाटून साजरा करतोय हे मला दिसतंय. बाकीचे काय करत असतील तो देवच जाणे. काकू, वेलची झालीये सोलून. अगं मग ती बारीक कूट ना. नाहीतर राहू दे, अगं तुला नाही करणार, गौरी करेल. कुहू, अगं तुझी ओळखच करून द्यायची राहिली. गौरी, ही कुहू आपल्या श्लोकची मैत्रीण, आणि कुहू ही गौरी शलाकाची बहीण. खूप हुशार आहे हा.